जळगावच्या जामनेरमध्ये पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला। मात्र या कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला। गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांना भाजपने पणजीतून उमेदवारी दिली नाही। त्यानंतर त्यांनी स्वतःच अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली होती। त्यानुसार त्यांनी आज पणजीत देवदर्शनानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। ट्विटर निपक्षपाती काम करत असून कुठलाही गैरप्रकार खपवून घेत नाही असं स्पष्टीकरण कंपनीनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपले फॉलोअर्स कमी झालेत आणि आपलं भाषण रोखण्यामध्ये ट्विटरची मिलीभगत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला होता। याबाबत ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना तक्रारीचं पत्रही राहुल गांधींनी लिहिलं होतं। त्यावरती ट्विटरनं सविस्तर स्पष्टीकरण दिलंय। ट्विटरच्या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांचं खातं हटवलं जातंय। ट्विटर पारदर्शकता केंद्रावर अपडेट बघू शकता असं कंपनीनं म्हटलंय। उत्तर महाराष्ट्रात शीतलहरीचा प्रकोप पाहायला मिळतोय। धुळे जिल्ह्यात आज निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। जिल्ह्याच्या इतिहासात एवढं कमी तापमान पहिल्यांदा नोंदवलं गेलंय। आज धुळ्यात तापमानाचा पारा तब्बल 2.8 अंश सेल्सिअस इतका खाली आलाय। तर नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानाचा पारा 4 अंशांपर्यंत खाली आहे। या थंडीमुळे जनजीवन मात्र विस्कळीत झालंय। खानदेशात वाढत्या थंडीचा दुष्परिणाम केळी आणि पपई पिकावरती होतोय। थंडीच्या लाटेमुळे पपई आणि केळी पीक खराब होण्याची भीती आहे। धुळे नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्यानं 5 अंशांच्या खाली आहे। अशा स्थितीत पीक कसं वाचवावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। अनेक शेतकऱ्यांनी फळ झाडावरच प्लास्टिकच्या आच्छादनानं झाकून ठेवली आहे। अहमदनगरच्या संगमनेरमधील शेतकरी पुरता संकटात सापडलाय। वातावरणाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावरती उठतोय। अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, धुकं, धुलीकणांच्या वादळाचा त्रास शेतकऱ्याला सहन करावा लागतोय। या वातावरणामुळे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा आणि फळबागांना फटका बसलाय। नागपुरात आज 8.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। यंदाच्या मोसमातलं हे नागपुरातील सर्वात कमी तापमान ठरलंय। नागपूर पाठोपाठ गोंदियात 8.8 अंश सेल्सिअस तर अकोल्यात 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भात आज थंडीचा येलो अलर्ट देण्यात आलाय। निफाडचा पाराही घसरलाय। निफाडमध्ये 4.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। कडाक्याच्या थंडीमुळे या भागातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसतोय। द्राक्ष घडांना तडे जात आहेत, तसंच जनजीवनावरही थंडीचा परिणाम होतोय। आयपीओ येण्याआधीच एलआयसीला 1437 कोटींचा नफा झालाय। एलआयसीच्या उत्पन्नात 12% वाढ झाली आहे। आयपीओतून एलआयसी किमान 1 लाख कोटींचा निधी उभारणार आहे। समभाग विक्री योजनेची तयारी सुरू असतानाच एलआयसी बाबत ही मोठी बातमी समोर येतेय। अदानी वेलमारचा आयपीओ आजपासून 31 तारखेपर्यंत खुला करण्यात आलाय। कंपनीची इश्यू प्राइस 218-230 इतकी ठेवण्यात आलेली आहे। 26,287 कोटी रुपयांची ही कंपनी आहे। ऑइल सेक्टरमध्ये ही कंपनी आहे। क्रूड ऑइल म्हणजे इंधनाच्या कच्च्या तेलाची किंमत 89 प्रति बॅरल डॉलर इतकी झालेली आहे। कच्चं तेल 7 वर्षांच्या उच्चांकी पातळीवरती पोहोचलंय। अनेक दिवसांपासून तेलाच्या किमतींमध्ये वाढ दिसून येतेय। युक्रेन आणि रशिया या 2 देशांमध्ये तणावाची स्थिती आहे। युरोप आणि मध्य पूर्वेत कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून येतेय। टीसीएस जगातली दुसऱ्या क्रमांकाची आयटी सर्व्हिस कंपनी बनली आहे। ब्रँड फायनान्सच्या रिपोर्टनुसार इन्फोसिससह देशातील इतर 5 कंपन्यांचा टॉप 25 कंपन्यांमध्ये समावेश आहे। यात इन्फोसिस 3ऱ्या क्रमांकावरती असून विप्रो, एचसीएल टेक, एलटीआय आणि टेक महिंद्राचाही समावेश आहे। भारत फोर्ज बॅक्ड इलेक्ट्रिक 2 व्हीलर बनवणाऱ्या
टॉर्क मोटर्सनं इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे। ही बाईक एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 180 किलोमीटर धावू शकते असा दावा कंपनीनं केलाय। विशेष म्हणजे ही बाईक कमी वेळेत फुल चार्ज होते। क्रेटोस आणि क्रेटोस आर अशा 2 व्हेरियंटमध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। आजच्या बैठकीत कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यावरती चर्चा होऊ शकते। बैठकीत राज्यातल्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल। गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। 1 फेब्रुवारीपासून राज्यातली महाविद्यालये सुद्धा सुरू होणार आहेत। राज्यातील पर्यटन स्थळं लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी याबाबत औरंगाबादेत घोषणा केली आहे। तसंच राज्यात क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करून वातावरण बदलाबाबत जनजागृती केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली। वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करणाऱ्यांना यावर्षी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळू शकतो। वर्क फ्रॉम होम अलाउन्सची घोषणा होण्याची शक्यता आहे। यासंबंधीच्या अलाउन्सची मागणी डेलॉइट इंडिया कंपनीनं आधीच केली होती। थेट भत्ता देता येणार नसेल तर प्राप्तिकरात सवलत देण्याची मागणीही करण्यात आली आहे। दारू पिऊन गाडी चालवणं हे गैरवर्तनच नाही तर गंभीर गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। दारू पिऊन गाडी चालवण्याचा प्रकार कुणाच्याही बाबत खपवून घेणार नाही। दारू पिऊन इतरांचे जीव धोक्यात घालू नका असं कोर्टानं एका प्रकरणात सुनावलंय। कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद करण्यात आला। मात्र आर्थिक नुकसान होत असल्यानं काही व्यापाऱ्यांनी भोर पुणे मार्गालगत गावाबाहेर दुकानं थाटली आहेत। परिणामी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं। या समस्येवरती उपाय शोधावा अशी मागणी स्थानिक करतायत। यवतमाळच्या वणी इथल्या कोळसा खाणग्रस्त परिसराची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पाहणी केली। ज्या गावांचं पुनर्वसन रखडलंय त्याची माहिती घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। त्यात उकणी, पिंपळगाव आणि कोलार पिंपरीच्या पुनर्वसन कामाबाबत नाराजी व्यक्त केली। तर मुंगोली गावाचं पुनर्वसन मार्च महिन्यापर्यंत करण्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय। मागच्या वर्षी भूमी अभिलेख कार्यालयात आत्मदहन केलेल्या अर्जुन साळुंखे यांच्या पत्नी आक्रमक झाल्यात। जमिनीचं क्षेत्र वाढवून मिळण्यासाठी ते प्रयत्न करत होते, मात्र अधिकारी ऐकत नसल्याने त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना अद्याप अटक झाली नसल्यानं पत्नी तारामती साळुंखेंनी स्मशानभूमीतच आता आमरण उपोषण सुरू केलंय। अलिबाग तालुक्यातल्या श्रीगावच्या निटको मधल्या कामगारांना अजूनही भरपाईची प्रतीक्षा आहे। भरपाई न मिळाल्यानं कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला। निटको टाइल्स कंपनीला व्यवस्थापनानं 2 वर्षांपूर्वी टाळं ठोकलं। 300हून अधिक कामगारांवरती त्यामुळं बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। आंबेगाव तालुक्यातल्या चांडोली लौकी परिसरामध्ये दहशत माजवणारा बिबट्या आणि त्याचा बछडा जेरबंद झालाय। वनविभागानं पिंजरा लावून या बछड्याला जेरबंद केलंय। गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्यानं अनेक पाळीव प्राण्यांवरती आणि मनुष्यांवरती हल्ले केले होते, त्यामुळे भीतीचं वातावरण होतं। मात्र आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मकर संक्रांतीनिमित्त महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करत असतात, पण तृतीयपंथीयांना सुद्धा यात समाविष्ट करून घ्यावं आणि त्यांना सुद्धा समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं खास आयोजन पुण्यात करण्यात आलं। पुणे महिला बाल कल्याणच्या अध्यक्षा रुपाली धाडवे यांनी तृतीयपंथीयांना या कार्यक्रमाला आमंत्रित केलं। राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी नगरच्या एका तरुणानं 5000 किलोमीटरची सायकलवारी केलेली आहे। बाळासाहेब कोळसे असं या तरुणाचं नाव आहे। 34 जिल्ह्यातून तो सायकलनं फिरणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपालांना शेतकरी आत्महत्यांबाबतचं निवेदन देणार आहे। त्याची ही सायकलवारी रायगडमध्ये दाखल झाली आहे। देशातील विविध राहणीमान आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी नाशिकचा एक तरुण लेह ते कन्याकुमारी असा पायी प्रवास करतोय। ओंकार करपे असं या तरुणाचं नाव असून तो फोटोग्राफर आहे। दिवसाला 25 ते 30 किलोमीटर इतकं अंतर तो चालत राहतो। एखाद्या गावात मुक्काम करून तिथल्या लोकांशी चर्चा करून पुढील प्रवासाला जातो।
सातारा जिल्ह्यातील शासकीय इमारतींचं काम आकर्षक होणार आहे, यासाठी इमारतींच्या नमुना नकाशा संकल्पचित्र स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। पहिल्या 3 क्रमांकांना पारितोषिक मिळेल। ही स्पर्धा फेब्रुवारी 2022 मध्ये वेब पोर्टलद्वारे होणार आहे। या स्पर्धेसाठी 28 जानेवारीपासून नामांकन स्वीकारली जातील। 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत। रायगडातील पहिला आंबा मुंबई बाजारात रवाना झालाय। अलिबागच्या नारंगी येथील बागायतदार वरुण पाटील यांनी हापूस आंब्याच्या 5 पेट्या मुंबईत पाठवल्यात। यात केशर आंब्याच्या एका पेटीचाही समावेश आहे। यंदा हापूसला 10,000चा भाव मिळेल अशी अपेक्षा पाटील यांना आहे। मुंबईत जोगेश्वरी पश्चिम भागातील एका इमारतीला लागलेली आग विझवण्यात यश आलंय। अग्रवाल इंडस्ट्रियल स्टेटच्या समोर असलेल्या एनबी क्लासिक सोसायटीत ही आग लागली होती। इमारतीच्या 6व्या मजल्यावरती ही दुर्घटना घडली। अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आली आहे। नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे। पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरावरती धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली। अनेकांचे व्हिसा संपल्याचं या तपासणीत आढळलं। अशा नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली जाते। मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। वाळू तस्कर राज्य सरकारला कोट्यवधींचा चुना लावत असल्याचं समोर आलंय। नागपूर पोलिसांनी अशा 6 जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्यात। यातील एकाला भोपाळमधून अटक करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील ई ट्रान्झिट पास ही टोळी दाखवायची आणि विदर्भातील बंद असलेल्या किंवा लिलाव न झालेल्या वाळू घाटातून वाळू चोरायची, पण कागदोपत्री ही वाळू मध्य प्रदेशातून आल्याचं दाखवायचे। भोपाळच्या राहुल खन्नासह इतर 5 जणांची या प्रकरणी चौकशी सुरू आहे। मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे। कर्जत तालुक्यातील पिंपळवाडीचा 34 वर्षीय नितीन अंकुश पोटरे हा मित्रांसोबत बाहेर गेला होता, पण तो परत आलाच नाही। 2 दिवसांनी त्याचा मृतदेह कुकडी कालव्यात सापडला। पोलिसांनी तपास केला असता नितीनचे मित्र आनंद आणि जावेद यांनीच त्याची हत्या केल्याचं कबूल केलं। दोघांनी नितीनला कालव्यात ढकलून दिल्याची कबुली दिली आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे